जावई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जावई सासुरा सासुरा कुणी कुणी काढल कुणी तुळस करा तू वाळू बापून ऊपर तो माहेरी तुझं तुझं होईल खात्री येऊ नको आडी उलट बोलू नको करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी कशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची वा वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या सासू सुनांसाठी. आपण असं म्हणतो की सासू सुनेचं नातं हे विळी भोपळ्याचं असतं, असं उगाच एक म्हण आहे आपली. पण आजचा भाग बघितल्यानंतर ही म्हण पुसली जाणार आहे हे मी तुम्हाला नक्की सांगतो. कारण इतक्या धमाल सासू सुना तुम्ही जगात बघितलेलं नसतील ज्या या मंचावरती आज आलेल्या आहेत. सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. खर तर सासू सुना हा चर्चेचा विषय असतो. म्हणजे क्रिकेट राजकारण याहीपेक्षा जास्त चर्चा ज्याची होती ती म्हणजे सासू सुना. सगळ्यांना उत्सुकता असते की चित्रपट सृष्टीमध्ये ज्या सासू सुना असतील त्या कशा असतील बुवा, त्यांच्या घरात काय असेल बुवा, आमच्यासारखंच असेल का. सर्वसामान्य प्रेक्षकांना पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची आज उत्तरं आम्ही शोधणार आहोत. आणि त्यासाठी या सगळ्या गोड सासू सुनांना इथे आमंत्रित केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात मृण्मयी देशपांडे आणि त्यांच्या सासूबाई अंजली राव यांचं. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहिणी ताई हट्टंगडी यांच्यासाठी आणि त्यांच्या सुनबाई अवनी देशपांडे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या निर्मिती सावंत यांच्यासाठी आणि त्यांच्या लाडक्या सुनबाई पूर्वा सावंत यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गीता गोडबोले यांच्यासाठी आणि त्यांच्या सुनबाई गिरिजा ओ गोडबोले यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मानसी धांडे यांच्यासाठी आणि त्यांच्या सुरील्या सुनबाई सावनी रवींद्र धांडे यांच्यासाठी. वा वा, आजच्या भागात खूप मजा येणार आहे. म्हणजे एवढ्या बायका म्हणलं मला काय बोलायला मिळणार हे थोडं प्रॉब्लेम होते, त्यामुळे मी काही बोलणारच नाही आज. सगळ्यांचं स्वागत विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. वा वा, गप्पांना आता सुरुवात करूयात आपण. इकडून निर्मितीताई आणि पूर्वा. खर तर दोन सासवा माझ्या आजूबाजूलाच बसलेल्या आहेत ज्यांनी खूप सासवांच्या भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे यांनी जरा सिरियस सासू केलेली आहे, सिनियर आहेत, सिनियर आणि सिरियस सासू त्यांची आम्ही खूप वेळा बघितलेली आहे. आणि इकडे बऱ्याच वेळा कॉमेडी सासू आम्ही बघितलेली आहे. तर विनोदी सासूबाईंपासून सुरुवात करूयात. नुकतंच लग्न झालेलं आहे चिरंजीवांचं अभिनय, आणि अभिनय यांनी पूर्वाच्या रूपानं सुनबाई घरात आणलेल्या आहेत तुमच्यासाठी. पहिला प्रश्न हाच आहे, तुमच्यासारख्याच आहेत स्वभावानी कॉमेडी? कॉमेडी ती माझ्यासारखीच आहे, मॅड आहे ती, मॅडच आहे. अगदी करेक्ट. मला मॅच अशी सून आणली माझ्या मुलाने. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज होतं? अरे 12 वर्ष माझ्या बोकांडी बसले होते. 12 वर्षापासून? 12 वर्षापासून यांचं अफेअर आहे. अर्थात 12 वर्षापासून मी साक्ष आहे त्याला. आणि शेवटी 12 वर्षांनी त्यांनी ठरवलं आता आपण लग्न करूया. म्हणजे 12 वर्ष का लागली? तुमचा विरोध होता का? छे छे, त्यांनाच सेटल व्हायचं होतं दोघांना. कारण अरे मला लोकांनी किंवा पोलिसांनी अटकलं असतं बालविवाह करते.
खरं तर ती जास्त चांगलं सांगू शकेल, पण एका आदेश बांदेकरच्या दांडियाला मी जाऊबाई जोरातची टीम घेऊन गेली होती आणि मॅडम तिथे दांडिया खेळायला आल्या होत्या आणि पाहिलं चिरंजीवानी आमच्या त्यांना. एक वेगळी प्रेमकथा सुरू झाली त्यांची. जरा फिल्मी आहे स्टोरी. पण मग असं झालं आणि मग पुढे झालं असं की मम्मा एंटर झाली आणि मी म्हणाले ओ माय गॉड निर्मिती सावंत, आणि हा बाजूला होता आणि इज लाईक तुला आवडते. म्हटलं मी प्रचंड मोठी फॅन आहे. सो ही वॉज लाईक, मी म्हटलं यू नो हर, म्हणे आय डोंट नो हर बट आय कॅन गेट यू इंट्रोड्यूस टू हर. मग नंतर मला कळलं की हा मम्माचा मुलगा आहे आणि आय वॉज नॉट एबल टू बिलीव्ह, कारण एवढा मोठा मुलगा गंगूबाईला असेल असं वाटलं नव्हतं मला. अच्छा. आणि देन चांगली कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट आहे. चांगलं बोला माझ्यासाठी. मी एकच अगदी वर्ड सांगेन तिच्यासाठी, ती अगदी प्युअर सोल आहे. वा वा वा. आता येणार आहे रोहिणीताईंकडे. रोहिणीताई, काय सांगाल सुनबाईंबद्दल? तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे माझ्या बिलकुल विरुद्ध आहे ती. विरुद्ध इन द सेन्स, मी जितकी दुसऱ्यांना थोडंसं लागू नये असं बोलणारी, इवन माझ्या घरच्या नोकरांना सुद्धा नाही तिला कसं वाटेल ना आपण असं नाही बोलायचं तिच्याशी, त्याच्याबरोबर विरुद्ध. नोकरांना कसं जाग्यावर ठेवायचं तिला माहित आहे. आमच्या म्हणून नाही, पण मी माझं काम करते ना, मग तू तुझं काम करायचंस, असा थोडासा तिचा प्रकार आहे. त्यामुळे आमच्या घरात करेक्ट माणूस आलाय असं मला वाटतं. वा. सुनबाईंकडे आता येणार आहे. पडद्यावरच्या सासूबाई आम्हाला माहिती आहे, तशाच आहेत सेम. आतापर्यंत जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून पॉझिटिव्हच रोल्स काढून राहिले होते, तर मला माहित नाही नेगेटिव्ह जेव्हा करतील तेव्हा घरी काय होईल. पण ऑनेस्टली आय डोंट, म्हणजे जितकी मी जशी आईशी बोलते तशीच यांच्याशी बोलते. म्हणजे घरी गेल्यावर असं वाटतच नाही की मी कोणाच्या दुसऱ्याच्या घरी आली आहे. इट्स माय अँड असीम्स हाऊस, इट्स हर हाऊस, इट्स इक्वल. आणखीन एक गोष्ट तिने मला शिकवली, टू लुक आफ्टर माय सेल्फ. येस, दॅट्स रिअली इम्पॉर्टंट. दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण प्रत्येक वेळेला असीमने काही अम्मा हे कुठे असं म्हटल्यानंतर मी उठून जाऊन हे घे असं म्हणून त्याच्या हातात द्यायची. आता तिचं अम्मा उठायचं नाही असं म्हणून सांगते, असीम तू जाऊन घेऊ शकत नाहीस का? स्वतःसाठी जगणं हे म्हणजे बायकांच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला नवऱ्याकडे बघा, मुलांच्याकडे बघा, सासूकडे बघा, सासऱ्याकडे बघा. आता फक्त असीम आणि ही, म्हणजे माझा मुलगा आणि ही दोघच जण आहेत, तर आता तुम्ही तुमच्याकडे बघा ना, तुम्हाला जे काय पाहिजे ते आता तुम्ही करू शकता. म्हणजे काहीही फिकीर न ठेवता मी आता दौऱ्यावर जाऊ शकते. आणि द गुड थिंग इज, काळजी न करता मी पण बाहेर जाऊ शकते, कारण असीमला सगळं शिकवलंय. आम्ही चाललो बाय. आज सगळी भिस्त नवऱ्यांवरच आहे, सगळ्या सासवा इथे आहेत ना. त्यांना आम्ही बोलवलं होतं, सगळ्यांनी सांगितलं ना त्यांचे डेट्स आहेत, ते त्यांना काम आहेत. आता कळलं त्यांना स्वयंपाक आहे, बाकी काही नाही.